ग्रामीण जीवन पद्धतीत महिलांना अनेकदा क्षमता असूनही योग्य संधी मिळत नाही. स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी योग्य मार्गदर्शन आणि प्रशिक्षण याचा नेहमीच अभाव राहिलाय. शहरामध्ये या सगळ्या सोयी उपलब्ध असल्यानं त्या आता सर्वच क्षेत्रामध्ये अग्रेसर आहेत. पुरुषांच्या बरोबरीनं त्या सगळ्या कामात सक्रिय आहेत. आज असं कोणतंही क्षेत्र नाही की ज्या ठिकाणी महिलांनी आपलं कर्तृत्व सिद्ध केलं नाही. सांसारिक जीवनात गुरफटलेल्या महिला आज बचत गटांच्या माध्यमातून मोठं कार्य करतायत. या बचत गटाच्या कार्यामुळे देशात महिलांमधली आर्थिक उन्नती आणि स्वावलंबी जीवनासाठी एक क्रांतीच घडून आली आहे. शासकीय स्तरावर महिलांना नेहमीच वेगवेगळ्या माध्यमातून अनेक योजनांमधून सवलतींमधून पुढे येण्यासाठी आणि स्वावलंबी होण्यासाठी वेगवेगळ्या संधी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न होत आहेत. शासनाच्या अशा अनेक योजनांमध्ये सहभागी महिलांनी त्याचा लाभ घेत घेत आपलं कर्तृत्व सिद्ध केलंय. अशा अनेक योजनांपैकीच महिला सक्षमीकरणासाठी आणि गावातल्या योजना राबवण्यासाठी सक्रिय पुढाकार घेण्यासाठी एक संधी त्यांच्यापर्यंत पोहोचली आणि ती संधी म्हणजे जलस्वराज्य. जागतिक बँक पुरस्कृत जलस्वराज्य प्रकल्प जिल्हा परिषद सोलापूर या माध्यमातून जिल्ह्यातल्या सुमारे 100 गावात हा प्रकल्प कार्यरत आहे. गावामध्ये प्रकल्पाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी आणि महिलांच्या पुढाकारासाठी वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करण्यात आले. महिलांसाठी प्रशिक्षण, महिला ग्रामसभा, विविध व्यावसायिक प्रशिक्षण, निर्णय प्रक्रियेतला त्यांचा सहभाग, विविध ठिकाणी अभ्यास दौरा अशा प्रयत्नातून महिलांचा सहभाग वाढवण्यामध्ये यश आलं. प्रकल्पातल्या अनेक गावांमध्ये पूर्ण योजना राबवण्याचं कामही महिला अध्यक्षांच्या मार्गदर्शनातून यशस्वीपणे संपन्न होतंय. महिलांना प्रबोधनातून व्यवसायाकडे नेण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आलं आणि त्यानंतर त्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी महिला बचत गटांना बीज भांडवलाचं वाटपही करण्यात आलं. जिल्ह्यात आतापर्यंत 1057 महिला बचत गट कार्यरत आहेत. जलस्वराज्य प्रकल्पातील प्रोत्साहनामुळे आज जिल्ह्यामध्ये अनेक बचत गट सक्षमपणे कार्यरत असून आपला व्यवसाय उत्तम रीतीने चालवत आहेत. जलस्वराज्यामधील बचत गटांचा प्रवास हा सक्षमीकरणातून स्वावलंबाकडे यशस्वी सुरू आहे. अशा यशस्वी बचत गटांपैकी एक बचत गट म्हणजे मौजे वळसंग, तालुका दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या अक्कलकोट रस्त्यावरचे हे गाव. आजूबाजूच्या गावांची बाजारपेठ म्हणूनही वळसंगचा परिचय आहे. गावात जलस्वराज्य प्रकल्पाची सुरुवात झाल्यापासून महिलांचा सहभाग सर्व उपक्रमात नेहमीच उत्साहाने आणि हिरिरीने राहिलाय. सुरुवातीला गावात 12 बचत गट कार्यरत होते, पण या प्रबोधनानंतर आणि वाढलेल्या महिलांच्या सहभागानंतर गावात नव्यानं 51 बचत गट स्थापन झाले असून 63 महिला बचत गटांचा चौडेश्वरी महिला बचत गट महासंघ स्थापन झाला आणि या बचत गटाच्या सुमारे 700 महिला सभासद आहेत. यातील अनेक महिलांनी बचत गटाच्या आधारे आपापले स्वतंत्र व्यवसाय सुरू केले आहेत. नमस्कार, मी चौडेश्वरी महिला बचत गटाची अध्यक्ष आहे. चौक सुगला कल्लप्पा मैत्रे. गटामार्फत आम्ही चहापत्तीचा व्यवसाय, त्याच्यासोबत उदबत्ती आणि तेल, पॅराशूट तेल, साबण असे वगैरे काही काही जोड उद्योग राहू दे म्हणून एकाला एक आम्ही जोड उद्योग तयार केलो. आम्ही आमच्या बचत गटात 14 महिला आहोत. 14 सगळं व्यवस्थित भरते. 5-5 हजारापर्यंत एका बाईला आम्ही आमच्या बचत गटाच्या खर्चातून आम्ही कर्ज दिलो, आमच्या जमा असलेल्या रकमेतून. आणि ग्रामपंचायत मार्फत आम्हाला वेगवेगळ्या लघु उद्योगांचं ट्रेनिंग पण झालेलं आहे. आम्ही शिवलिंग टी कंपनीकडून चहा आणतो. चहापत्ती 30 किलोची बॅग राहते,
ती बॅग आणलं की आम्ही घरात सर्व बचत गटाच्या महिला काय करतो ते पॅकिंग करतो, छोटं छोटं म्हणजे 50 ग्रॅमापासून 1 किलो पर्यंत आम्ही पॅकिंग करतो, करून मग ते विकतो. कॅरी बॅग वगैरे सगळे सोलापूरवरून मागवतो आम्ही. बाजारपेठेची गरज शोधत त्या दृष्टीने उत्पादन निर्मिती करण्यावर त्यांचा भर आहे. अशाच बचत गटापैकी एक बचत गट म्हणजे यशोदा महिला बचत गट. या गटाच्या अध्यक्षा सौ लक्ष्मीबाई पेडशिंगे यांनी बचत गटाच्या मदतीतून लेदर स्कूल बॅग शिवण्याचा व्यवसाय सुरू केलाय. शिवाय गटातल्या काही गरजू महिलांना शिवण कामातही सहभागी करून घेतलं, त्यामुळे त्यांनाही रोजगार प्राप्त झालाय. वर्षाला सुमारे 60 ते 70 हजार बॅग्स त्या शिवतात. त्यांची आठवड्याची उलाढालच 10 ते 12 हजार रुपयांची आहे. नमस्कार, माझं नाव लक्ष्मी जगदेव पेडसिंगे, राहणार वळसंग. मी सुरुवातीला म्हणजे आम्हाला बचत गट म्हणजे काय हे अजिबात माहीत नव्हतं. मग आम्ही एकदम 11 महिला एकत्रित येऊन आम्ही एक गट स्थापना केला. मग त्या गटाचं नाव ठेवलं यशोदा महिला बचत गट. सोलापूर येथील कारखाना आणि असले ह्याचे चादरीचे कटपीस वगैरे असं आम्ही एकत्रित आणून खरेदी करून सगळ्या महिलांना आम्ही ट्रेनिंग कसं दिलं, तर सुरुवातीला आम्हालाच ट्रेनिंग माहीत नव्हतं, तर आम्ही जुन्या बॅगा उकलून त्याचे पॅटर्न तयार करून आम्ही त्या महिलांना शिकवून आम्ही त्या महिलांना ट्रेनिंग दिलं. आम्हाला भरपूर मार्जिन मिळालेलं आहे, निम्माच्या निम्मा मार्जिन मिळतो. आणि आमच्या महिला बचत गटांना आम्ही डझनवर त्यांना रेट देतो. असं आम्ही या प्रकारे आमचं व्यवसाय चालू केलेला आहे. पैसे मिळण्यासाठी सगळे महिला बोलायला लागलेत, एकत्रित यायला लागलेत, व्यवसाय करायला लागलेत आणि महिला आमचे खूप डेअरिंगबाज झालेले आहेत. अशा प्रकारे आमच्या महिला एकत्रित होऊन काम करीत आहे. अशा प्रकारे आमच्या यशोदा बचत गटाचा काम जोमाने चालू झालेला आहे. तर असे आमचे महिला बचत गट अगदी एकदम हे झाले, कुटीत झालेले आहेत, एकदम स्ट्रॉंग झालेले आहेत. शिवणावळमध्ये स्ट्रॉंग झालेले आहेत, बाजारपेठमध्ये स्ट्रॉंग झालेले आहेत, बोलतेत करतेत. असं आमचे महिला अगोदर घराबाहेर निघत नव्हते. आता आमचे महिला बचत गट हे बाजारपेठमध्ये सुद्धा आम्हाला उभारून याची माहिती सांगू शकतो. संगीता अशोक उजाळंबे माझं नाव आहे आणि मी यशोदा गटामध्ये सभासद आहे.